नमस्कार मित्रांनो. सारं काही तिच्यासाठी 11 सप्टेंबर भागामध्ये उमा विचार करत असते. रघुनाथ म्हणतो, उमा काय झालं? ती म्हणती, काहीच नाही. तुम्ही चहा घेतला का? तो म्हणतो, होय, तुम्हाला चहा देतोय. पण तुम्ही एवढे अस्वस्थ का? गौरीची तयारी करताना पण उमा काहीच बोलत नाही. आता रघुनाथ निघून जातो आणि ती पटकन फोन लावते. निशी आणि ओवी झोपलेले असतात. ओवीचा फोन वाजतो. ओवी वैतागून म्हणते, सकाळी सकाळी कुणाचा फोन आला? ती फोन बघत म्हणते, नीरजचा. हा का मला सकाळी सकाळी फोन करतो? ती आता बाहेर जाऊन म्हणते, हा नीरज, का फोन केलास? तो ओवी, मला एकदाच निशीला भेटायचंय. ती म्हणते, अरे तू एकदा भेटलास ना, तुला दिली होती ना परवानगी. तू बघितलं ना काय झालं? निशीने स्वतःने सांगितलं, तुला नाही भेटायचं. अरे तिला नाही बोलायचं तुझ्याशी. अरे तिची स्वतःचीच इच्छा नाही आहे, तर आम्ही तुला काय हेल्प करू? तो अच्छा ठीक आहे. ओवी, 1-2 मिनटासाठी तू मला भेटू शकतेस का? मी बाहेरच आलो. हे बघ ओवी, मी आज जातोय मुंबईला, पण त्याआधी निदान तू मला एकदा तरी भेट. प्लीज, नाही नको म्हणू. ती म्हणती, ओके मी येते, पण थोडा वेळ लागेल. ती विचार करते आणि बाहेर जाते. तर नीरज तिची वाटच बघत असतो. ती म्हणती, नीरज काय झालं? तो ओवी, हे तुम्हाला सांगशील का प्लीज? मी तिच्याशी फोनवर बोलत नाही, तिला वेळ देत नाही. ह्या लहानसहान गोष्टीवरून निशी माझ्याशी एवढे दिवस गप्प नाही राहू शकत. एवढा विश्वास आहे माझा तिच्यावर, आमच्या प्रेमावर. अगं आमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडते आणि ती मला त्या गोष्टीचा भाग होऊ देत नाही आहे. ओवी, निशी मला छोट्यातली छोटी गोष्ट सांगायची. आता तिने माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली आहे का? ओवी म्हणते, नीरज तू मला का विचारतोस? हे बघ, मी काहीच सांगू शकत नाही. मी निशीला प्रॉमिस केलं आहे. रागात म्हणते, तू मुंबईला जाणार ना, तुझ्या मॉमलाच विचार. नीरज म्हणतो, मॉम तिचा काय संबंध? ती म्हणते, हे पण तू त्यांनाच विचार. नीरज म्हणतो, 10 मिनिटात विचारतो. ती म्हणते, म्हणजे मेघना आंटी नांदिवली ते? तो म्हणतो, हो. ओवी म्हणते, त्या कधी आल्या? तो म्हणतो, मी आल्यानंतर माझ्या मागे लगेच ती आली. हॉटेलमध्ये थांबली. तिला माझी काळजी वाटत होती म्हणून. ओवी हसत म्हणते, वंडर. नीरज म्हणतो, व्हॉट यू मीन? ती म्हणते, तो बाईकवाला निशीला धडकणार होता त्यावेळेस माझ्या लक्षात का नाही आलं? तो ओवी, तू काय बोलतेस? ती म्हणते, हो. नीरज, आता तर तू खरंच तुझ्या मॉमला विचार. निशीने रात्रभर तुमच्या मुंबईच्या घरामध्ये स्वतःला का कोंडून घेतलं? ती दादा आणि मावशीबरोबर का निघून आली? निशीवर तुझं खूप प्रेम आहे म्हणतोस ना, मग तिच्यासाठी मी म्हणते म्हणून ना, तुझ्या मॉमला जाऊन विचार. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील. ती निघून जाते आणि नीरज गोंधळतो. ओवी आता निशीजवळ येते, तिच्या डोक्यावरून हात फिरवते. झोपेमध्ये निशी तिचा हात पकडते आणि पोटावर ठेवते. मेघना बॅकपॅक करत असते. तेवढ्यात नीरज म्हणतो, मॉम. ती म्हणते, नीरज काय चाललं आहे तुझं? काल आपण मुंबईला जाणार होतो. मॉम, मी आत्ता येतो. ते निघून गेला, ते आत्ता तोंड दाखवतोस? तो तुला सांगितलं होतं ना, काही गोष्टी क्लिअर केल्याशिवाय मी नांदिवली सोडून जाणार नाही. आता बऱ्यापैकी त्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. मेघना जराशी घाबरते आणि म्हणते, काय झालं? तो निशी तर आपल्यासोबत मुंबईला येणार नाही. सो मुंबईला जाण्याआधी तिला आपल्याला समोरासमोर भेटावं लागेल. आता मेघना जाम घाबरते आणि म्हणते, नीरज, ज्या मुलीने आमचा अपमान केला, तिने आमच्या भावनांचा विचार न करता थेट इथे निघून आली. त्या मुलीला मी भेटायला जायचं? अशी कोण मोठी लागून गेली रे ती? मी येणार नाही. तो मॉम, तुला जर वाटत असेल ना मी आयुष्यभर तुझ्यासोबत राहावं, तर तुला यावं लागेल, नाहीतर तुम्हाला कायमची विसर. अगं माझ्या मॉमवर कुणी आरोप करेल आणि मी ते ऐकून घ्यायचे का? नाही ना. मग नक्की प्रॉब्लेम झाला काय हे आपण समोरासमोर बसू आणि बोलून घेऊ. मेघना मनात म्हणते, जाऊ की नको? तसं पण निशीने काही जरी म्हणलं तरी ती तिचं म्हणणं प्रूव्ह करूच शकत नाही. मी डॉक्टरांना तर आधीच मॅनेज केलं आहे. जातेच आणि कायमचं संपून येते. मेघना गालातल्या गाला स्माईल करत असते. नीरज तिच्याकडे बघत असतो आणि म्हणतो, मॉम. ती म्हणते, मी येते तुझ्यासोबत. खोतांच्या घरामध्ये सगळेच गोळा असतात. बंधू तो ओवी, अगं अशी अस्वस्थ काय? कुणी बोललं आहे का तुला? ती म्हणते, ॲक्च्युली मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. मेघना आंटी नांदिवली ते, आणि त्या दिवशी त्या बाईकवाल्याने निशीला उडवण्याचा प्रयत्न केला ना, मला असं वाटतं ते मेघना आंटीनेच केलं. आता बंधू जाम भडकतो आणि म्हणतो, त्या बाईला सोडणार नाही मी. आपल्याच गावात येऊन आपल्या पोरीच्या जीवावर उठली. आता लाली पण बरंच काही बोलते. बंधू म्हणतो, मी आलोच.
शिनू म्हणतो मामा थांब, मी पण येतो आणि बरोबर पोलिसांना पण घेऊन जाऊया. रघुनाथ म्हणतो थांबा, हे नक्की आहे का नाही ते आपल्याला माहिती नाही. लाली म्हणते दादा हे नक्कीच असणार आणि त्या बाईला जाब विचारायलाच पाहिजे. तेवढ्यात मेघना म्हणते काय जाब विचारायचा. सगळे बघायला लागतात तर दारामध्ये मेघना आणि नीरज असतात. आता दोघं पण आत जातात. नीरज म्हणतो ओवी तू बोलली ना मॉमला विचार, पण मी तिला इथेच घेऊन आलो. ओवी म्हणते मग विचार त्यांना, निशीच्या बाळाला कोण मारत होतं. तेवढ्यात निशी म्हणते थांब ओवी, प्लीज ओवी, सरांना काही सांगू नको. मेघनाला म्हणते मी तुमच्या मुलाला काहीच सांगितलं नाही. निशी घाबरलेली बघून ओवीला खूप राग येतो. ती आता तर सगळ्यांना सगळं कळायलाच पाहिजे. आता मेघना ओरडते ए तुला काय माहिती ग, आमच्या घरात काय घडलं ते, तो होती का तिकडं. ओवी म्हणते मेघना आंटी, ती शटाप आणि तिच्यावर धावून जाते. आता लाली येते आणि ओवीसमोर उभी राहते आणि म्हणते ए तिच्यावर धावायचं नाही हा, ती तेच बोलते जे तुम्ही वागलात आणि हा रोब ना तिच्यावर झाडायचा नाही, नाहीतर आम्हाला पण वागता येतं. आता मेघना घाबरते पण लाली ओवीची बाजू घेते. हे बघून सगळ्यांना खूप बरं वाटतं. लाली म्हणते तुम्हाला काय वाटलं आम्ही गप्प बसू. मेघना ओरडते तुम्हाला काय वाटलं आम्ही गप्प बसू. आता नीरज मध्ये जातो आणि मेघनाला ढकलत म्हणतो मॉम मॉम, पण मेघना काय भांडायची थांबत नाही. आता नीरज ओरडतो इनफ, बोलू दे ओवीला, ओवी तू बोल. ओवी ते नीरज जेव्हा निशी इथे आली तू तिची अवस्था बघायला हवी होती. ती रात्र झोपायची नाही आणि झोपलीच तर यांच्या भीतीने दचकून उठायची. तिला वाटायचं तिच्या बाळाला काहीतरी करतील. तर ओवी आमच्या बाळाला कोण काय करणार आहे. निशी तू अशी का बोलते. ओवी म्हणते कारण मेघना आंटीने तिचं ऑपरेशन करायचा प्रयत्न केला होता. आता नीरज मेघनाकडे बघायला लागतो. ओवी म्हणते ते नशीब डॉक्टरांना त्यांची चूक कळाली, तेव्हा मेघना आंटींचा डाव फसला आणि मग त्यांनी निशीला धमकी दिली, त्या तिच्या बाळाला कधीच जगू देणार नाही. आता नीरज बघतो आणि मेघना घाबरते पण ती म्हणते ओवी तू काय बोलतेस, तुला कळतंय का. आणि या निशीचं डोकं फिरलंय, ती बिथरली आहे. मुळात ती आधीपासूनच अशी होती वेड्यासारखी अनाडी. चार चौकात कसं वागायचं हे सुद्धा तिला कळत नाही. तिच्या वेलकम पार्टीमध्ये तिने नीरजच्या भावाच्या कानाखाली मारली. अगं ती नीरजशी सतत भांडण करत होती हे सुद्धा विचार त्याला. पण आम्ही तुमच्याकडं कुठलीही तक्रार केली नाही, हेच आमचं चुकलं म्हणून मी हिच्या बाळाला मारते हा खोटा आरोप मला ऐकून घ्यावा लागतोय. निशी खूप चांगले पांग फेडलेस ना, तुझ्या दादांचे असे संस्कार असतील असं वाटलं नव्हतं मला. लाली म्हणते ओ मेघनाबाई तोंड सांभाळून बोला, आमची निशी कधीच खोटं बोलत नाही. मेघना म्हणते तिला आत्ताच्या आता कुठल्या सायकॅट्रिस्टला दाखवा, ही भ्रमिष्ट आहे, त्याने असं नाही सांगितलं ना तर नाव नाही लावणार मेघना सचदेव. रडत म्हणते अशा मुलीवर विश्वास ठेवून माझा मुलगा मला जाब विचारतो. आजे काही म्हणून मी हारले. कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तू, ह्या निशीच्या. मी निशीला त्रास दिला हे सिद्ध करण्यासाठी एक तरी पुरावा आहे, यांना विचार आहे का पुरावा. तेवढ्यात चारू येऊन म्हणते हो आहे पुरावा. आता सगळे शॉक होतात. ती आत येऊन म्हणते हो मी आहे पुरावा, पुरावा आणि साक्षीदार दोन्ही पण इथेच आहे तुमच्यासमोर. आता मात्र मेघनाचा माझच उतरतो. नीरज म्हणतो चारू. लाली म्हणते आता ही कशाला आली इथं, एक काय कमी होती का, दुसरी आली. चारू म्हणते लाली आत्या याला साक्षीदार हवा आहे ना, यांनी केलेल्या कृत्याचा पुरावा हवा आहे ना, मी आहे जिवंत पुरावा. लाली म्हणते ए तुला हकललं होतं ना. उमा म्हणते मी बोलवलं चारूला. मंजू म्हणते उमाताई हिच्या येण्याने काय होणार आहे. उमा म्हणते मी चारूशी नंतर बोलेल, पण आता गैरसमज दूर होणं खूप गरजेचं आहे. बोल चारू तुझ्याकडे कसले पुरावे. मेघना म्हणते वा वा, आता ही बोलणार आणि सगळे ऐकणार. हिने तुमच्या घरामध्ये काय काय केलं सगळे खोत विसरलात का. तुमची तरी काय चूक आहे म्हणा, तिथे माझ्याच मुलाने मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं आहे. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.